लवकर आपण टॉस करतो आहोत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. चला नारंगी आणि एनसीसी नारंगी आणि राई या दोन संघामध्ये आपण टॉस करतोय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी. एनसीसी नारंगी तृतीय क्रमांक आणि टेक्नो स्पोर्ट्स जेम्सोन राई चतुर्थ क्रमांकाचा मानकरी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ठरणार आहे. आपण सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका फार महत्त्वाची होती. अजित म्हात्रे सरांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं आणि त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तदनंतर विशालजी नाईक सर, हितेंद्र भोईर सर आणि तदनंतर ललित भोईर सरांना देखील तुम्ही पाहणार आहात. खऱ्या अर्थानं खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची राहिली आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रथमेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते अजित म्हात्रे सर पंचांची भूमिका लाजवाब त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर विशालजी नाईक सरांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते आणि खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये निभावली गेली आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. यानंतर ललित भोईर सर आपण देखील या, कारण उद्याच्या दिवसामध्ये देखील खऱ्या अर्थाने याच मैदानावरती पंचांची भूमिका त्यांची पाहायला मिळणार आहे. परंतु त्यांचाही या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. यानंतर हितेंद्र भोईर सर आपण देखील यायचं आहे. हितेंद्र भोईर सर आपण देखील या. यानंतर जेटीसी लाईव्हचे प्रतिनिधी मृणाल म्हात्रे, आपला एखादा प्रतिनिधी मृणाल या. जेटीसी लाईव्ह जुचंद्र टेनिस क्रिकेट जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. क्लीन अँड नीट टेलिकास्ट. आज जर पाहिलं तर हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचा वापर देखील केला. आज जेटीसी लाईव्ह वेगळ्याच अंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर प्रथमेश भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यानंतर महाराष्ट्रातील नामवंत आणि दिग्गज समालोचक सन्माननीय जयजी भोसले सर आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाणार आहे. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगला रंग भरला. आपल्या शब्दाने आपल्या वाणीने सर्व क्रीडा रसिकांना खूप चांगल्या पद्धतीने ज्याने मंत्रमुग्ध करून ठेवलं अशी जयजी भोसले सर. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण सन्मानित करतोय. अलंकारिक भाषा खऱ्या अर्थानं सामना कसा बनवावा, सामन्यामध्ये कसा रंग भरावा, जयजी भोसले अप्रतिम समालोचक त्यांचं राहिलं आणि त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर संदीपजी गावण सर आपण देखील यायचं आहे. अक्षयजी साटम सर या ठिकाणी तुकाराम मांगेला सर देखील आहेत आणि तुकाराम मांगेला सरांना देखील आपण सन्मानित करतोय. तुकाराम मांगेला सर जबरदस्त समालोचन, खऱ्या अर्थानं मॅच गरम कशी करावी तुकाराम मांगेला सरांकडून शिकावं आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन त्यांचं ऐकायला मिळालं आणि तुकाराम मांगेला सरांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. संदीपजी गावण सर आपण या. ओम साई मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर त्यानंतर आपण अजून एक सन्मान करतोय. पाहतील आमचे समालोचक मित्र मागच्या 5 दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलायत निशांतजी पाटील यांचा हा सन्मान केला जातोय. अगदी चांगले शब्दांची फेक अगदी गुंफण काढून नेहमीच निशांत पाटील यांनी केलेला आणि त्यांचा हा सन्मान
या स्पर्धेचे शिल्पकार प्रथमेश भोईर यांच्या माध्यमातून केला जातोय. तर नक्कीच आपण थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. चला सर्व संघ जे 4 संघ आहेत आपण या रिद्धित 11 गोडसे बी, तदनंतर महागिरी संघ, NCC नारंगी, टेक्नो स्पोर्ट्स जेम्स बॉन्ड राई, सर्वांनी आमच्या व्यासपीठासमोर यायचं आहे. आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात करतोय. भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा आहे. खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा संपन्न झाली. आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली आणि प्लीज खेळाडूनं आता तुम्ही आयोजकांसाठी सहकार्य करा. आमच्या व्यासपीठासमोर या. आयोजकांनी तुमच्यासाठी भरपूर मोठं प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं आणि आता आयोजकांसाठी तुम्हाला सहकार्य करायचं आहे. सर्व संघातील खेळाडूंनी आमच्या व्यासपीठासमोर यायचं आहे. गोरसे बी संघ, तदनंतर राई संघ, नारंगी संघ आणि महागिरी सर्व संघाच्या खेळाडूंनी आमच्या व्यासपीठासमोर यायचं आहे. आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून काय जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली. यशस्वी स्पर्धा. या स्पर्धेने सर्वांचे रेकॉर्ड्स ब्रेक केले. आज काय गर्दी होती या स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षरशः क्रीडा रसिकांची गर्दी. आणि गोरसे संघ जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये येते ना तेव्हा तेव्हा क्रीडा रसिक आपण सातत्याने पाहिलेत. आज देखील खऱ्या अर्थानं 5 वाजलेत तरी देखील क्रीडा रसिक या क्रीडांगणावरती सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. आणि प्रथमेश भोईर साहेबांची स्पर्धा आज चर्चेमध्ये राहिली आहे. संपूर्ण पालघर जिल्हा, तदनंतर ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा सर्वत्र या स्पर्धेची चर्चा केली गेली. कारण या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं डोनेशन न घेता या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्यामुळे ही स्पर्धा भरपूर चर्चेमध्ये राहिली आहे. त्यामुळे प्लीज सर्व खेळाडूंना विनंती करतोय की तुम्ही देखील सहकार्य करा. तुमच्यासाठी भरपूर काही या स्पर्धेने केलं आहे. आपण या आमच्या व्यासपीठासमोर आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सर्व संघ या आमच्या व्यासपीठासमोर. गोरसे संघ या ठिकाणी दाखल झालाय. बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करतोय. NCC नारंगी संघ आपण देखील या. महागिरी संघ आहे उपस्थित या ठिकाणी. तर नक्कीच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. या सर्व संघाचे खेळाडू आमच्या व्यासपीठासमोर या. आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वप्रथम आपण हा पुरस्कार देतोय उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 7 विकेट घेतल्या. गोलंदाजी करत असताना फलंदाजांना अवघड प्रश्न विचारले. फलंदाजांची भंबेरी उडवली. एनी गेसेस कोण आहे तो गोलंदाज या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला? बोला काहीतरी. सर्वजण पुढे या. आपण नंतरच हा पुरस्कार देतोय. सर्व संघातील खेळाडू पुढे या. जास्तीचा वेळ घेत नाहीये कारण 5:30 वाजायला आलेत. तब्बल या स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतल्यात आणि तो गोलंदाज राहिला.
रिधित 11 गोरसे बी संघाचा सर भावेश पवार राहिला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त गोलंदाजी केली, तब्बल 7 विकेट घेतल्या भावेशने आणि भावेश राहिला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. खऱ्या अर्थानं 2 नामांकन होते. सोम पवारने देखील खऱ्या अर्थानं 7 विकेट घेतल्या, परंतु भावेश पवार इकॉनॉमिक भरपूर कमी होती आणि तो राहिला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. हरेश्वर पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. अप्रतिम गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि तो राहिला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम कामगिरी आणि भावेशला पुरस्कार दिला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर मोठी स्पर्धा. तर नक्कीच भावेश पवार बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली, लाकूड तोड गोलंदाजी. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, फलंदाजांना फटके खेळून दिलेले नाही. भावेश 2 मिनिटं फक्त एकच प्रश्न. एकंदरीत या परिसरामध्ये आल्यानंतर भरपूर प्रेम मिळतं. महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये तुम्ही जाता, चांगलं क्रिकेट खेळता, परंतु या परिसरामध्ये एक विशिष्ट प्रकारचं प्रेम केलं जातं. क्रीडा रसिकांची गर्दी, एवढी मोठी क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळाला. काय म्हणशील एकंदरीत? नक्कीच बेस्ट बॉलर मिळाला खूप आनंद होतो आणि टीम पण जिंकली त्याचा आनंद होतो. आणि या परिसरात खेळायला एवढी मजा येते का सर्व टीम टफ असतात का, असा कोई कंची टीम नाही का त्यांना आपण लाईटली घेऊ. पण नक्की सर्व टीम, आता मीरा रोड झाले, बंदर पाकडी, ते इतक्या चांगल्या चांगल्या टीम येतात तर खूप चांगला वाटतो खेळायला. आणि टफ क्रिकेट जेव्हा येतो तेव्हा खेळायला तेव्हा मजा वेगळीच असते जरा. या स्पर्धेच्या माध्यमातून जे युवा खेळाडू आहेत त्यांना काय संदेश देशील? कशा प्रकारे क्रिकेट खेळलं पाहिजे? ज्या पद्धतीने तू मेहनत घेतली आहे आणि इथपर्यंत पोहोचलायस, भरपूर सारे पुरस्कार तू जिंकलेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे युवा खेळाडू आहेत, खऱ्या अर्थानं तुझे फॅन देखील आहेत, त्यांना काय संदेश देशील? नक्कीच संदेश काही जास्त काही मोठा देणार नाही, कारण जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर ग्राउंडवर गेला तर क्रिकेटच वर फोकस करा, बाकी इतर गोष्टींवर करू नका. आणि जेवढं तुम्ही क्रिकेटवर फोकस कराल तेवढं तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल. भरपूर साऱ्या शुभेच्छा होता सर भावेश पवार आणि तो राहिला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर आपण आणखीन एक पुरस्कार देतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल या स्पर्धेमध्ये 69 धावा ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आल्या. फायनलच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं त्याची बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत, जास्तीचा वेळ घेत नाही आहे. बहागिरी संघाचा राहुल कश्यप ठरला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. या राहुल कश्यप, जबरदस्त कामगिरी राहुलने केली. चेतन केदारनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त बॅटिंग, 69 धावा. फायनलच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत, तरी देखील तो बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये ठरला. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर असतील तर तो गणेश डिंगोरे, तब्बल 100 धावा, परंतु टॉप 4 मध्ये तो आलेला नाही आहे, त्यामुळे त्याला ते नामांकन आपण दिलेलं नाही आहे. कारण आपण जे टॉप 4 मध्ये जे संघ येत आहेत त्यामध्येच हे बक्षीस देतोय. यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देतोय आणि संघ राहिलेला आहे टेक्नो स्पोर्ट JBCC राई संघ. जबरदस्त कामगिरी केली. खऱ्या अर्थानं सुपर 8 मध्ये गोटेगार बी या बलाढ्य संघाचा पराभव केला. राई संघाने अप्रतिम कामगिरी केली, परंतु सेमीफायनलच्या मॅचमध्ये कुठेतरी हा संघ मागे राहिलाय आणि चतुर्थ क्रमांक विजेता संघ राहिलाय JBCC राई संघ. टेक्नो स्पोर्ट JBCC राई संघ या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ आहे. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रथमेश भोईर साहेब, त्यानंतर दिव्यज भोईर साहेबांना तुम्ही पाहताय संपूर्ण व्यासपीठ आणि त्याच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. रोख रक्कम 50,000 11 रुपये आणि आकर्षक चषक दिलं जातं. चतुर्थ क्रमांक. तदनंतर तृतीय क्रमांक विजेता संघ आणि पारितोषिक आहे 50,000 11 आणि आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाईल. आणि संघ राहिलेला आहे NCC नारिंगी. नारिंगी संघ या जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या चरणापर्यंत हा संघ या स्पर्धेमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम कामगिरी. मनीषनं सर्वांची मने जिंकली, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक धाव हवी होती आणि तिथून तो बाद झाला.
परंतु अप्रतिम कामगिरी, सर्व संघांना डॉमिनेट केलं, बलाढ्य संघांना त्याने पराभूत केलं आणि तो राहिला तृतीय क्रमांक विजेता संघ लोकनेते आमदार चषक 2026 मध्ये. आणि आमचे संपूर्ण व्यासपीठ आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. मयूर मांगेला काय स्पर्धा राहिली आहे, जबरदस्त कामगिरी विथ द बॅट विथ द बॉल, सर्वांनी चांगली कामगिरी केली, परंतु तृतीय क्रमांकावरती त्यांना इथून समाधान मानावं लागलं. आणि आमचे प्रथमेश भोईर तदनंतर संपूर्ण व्यासपीठ त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. खऱ्या अर्थानं नारंगी संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जबरदस्त कामगिरी केली. मित्रांनो, तुम्ही जर टाळ्या वाजवल्या तर तुमच्यासाठी टाळ्या वाजतील, सर्वांनी टाळ्या वाजवा या संघासाठी. जबरदस्त कामगिरी केली. खऱ्या अर्थानं ग्रामीणचा संघ, या संघामध्ये प्रोफेशनल आयकॉन खेळाडू नव्हते. बेनापट्टीचा अनिकेत चौधरी होता, तो देखील आदिवासी समाजामध्ये खेळतो आणि त्या गोलंदाजाने देखील खऱ्या अर्थानं प्रभावित केलं. त्यामुळे या संघाचं आपण विशेष कौतुक करूया. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या NCC नारंगी संघासाठी. लाजवाब कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आणि हा संघ राहिलाय तृतीय क्रमांक विजेता संघ. यानंतर आपण सर्वात महत्त्वाचा पुरस्कार देतोय. खरं तर हा पुरस्कार प्रत्येक खेळाडूला वाटतं की मला मिळावा. प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक गोलंदाजाला, प्रत्येक फलंदाजाला, प्रत्येक क्षेत्ररक्षकाला वाटतं की हा पुरस्कार मला मिळाला. या स्पर्धेतील मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मी मगाशी देखील उल्लेख केला, सर्वात जास्त धावा या स्पर्धेमध्ये गणेश डिंगोऱ्याच्या नावावरती आहेत. 100पेक्षा जास्त त्यांनी धावा बनवल्या, परंतु तो संघ सुपर 8 मध्ये होता, सुपर 4 मध्ये नव्हता, त्यामुळे त्याचं नामांकन नाही आहे. किशोर मुकादमने देखील पहिल्या मॅचमध्ये 45 धावा बनवल्या, परंतु तदनंतर तो बॅटिंगसाठी फारसा आलेला नाही आहे, त्याच्या धावा देखील थोड्याशा कमी राहिल्या. तदनंतर ॲज अ आयकॉन राहुल जोगाडिया, याच्या बॅटमधून देखील भरपूर साऱ्या धावा आल्या, परंतु आयकॉनसाठी आपण या ठिकाणी मालिकावीर हा पुरस्कार देत नाही आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 87 धावा आणि 6 विकेट घेतल्या असा खेळाडू. एनी गेसेस? महागिरी तुमच्यातलाच आहे. महागिरी गोरसई नेहमी पुरस्कार घेत आहे, तुमच्यातलाही असू शकतो. नारिंगी काय वाटतं? राई संघ, अर्जुन आडे चांगला परफॉर्मन्स दिला. चला, जास्तीचा वेळ घेत नाहीये. या खेळाडूने मोठमोठ्या संघांसमोर, मोठमोठ्या आयकॉन खेळाडू समोर आपला संयम दाखवला. बॅटिंग करत असताना 87 धावा, 6 विकेट घेतल्या. त्यांनी बॅटिंगही केली, त्यांनी गोलंदाजीही केली, त्याने झेली घेतल्या. NCC नारंगी संघाचा मयूर मांगेला राहिलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये मयूर मांगेलाने केली आणि तो राहिला या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर. अप्रतिम कामगिरी मयूर मांगेला या स्पर्धेमध्ये भरपूर चर्चेमध्ये राहिला आणि प्रत्येक संघाविरुद्धात खेळत असताना त्याच्या बॅटमधून धावा आणि विकेट आल्या. आणि विलीन पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. काय जबरदस्त कामगिरी केली मयूर मांगेलाने आणि तो राहिला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मयूर सोबत आपण चर्चा करूया, कारण या स्पर्धेमध्ये, भरपूर मोठ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तो मालिकावीर राहिलाय, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम कामगिरी, मैदानावरती त्याचं डेडिकेशन, मैदानावरती त्याची मेहनत, मैदानावरती त्याचं परिश्रम लाजवाब होतं आणि खऱ्या अर्थानं जिंकण्याची भूक त्याची होती. परंतु सेमीफायनलच्या मॅचमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला. परंतु या स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाचा पुरस्कार मयूर मांगेलाला मिळाला. अप्रतिम कामगिरी मयूरने केली आणि आज मयूर खुश असेल, परंतु संघ जिंकलेला नाही आहे. मयूर थांबायचं आहे. मयूर मयूर सर्वप्रथम अभिनंदन, खूप चांगली कामगिरी केली. मयूर संघ जिंकलेला नाही आहे, परंतु तुला बाईक मिळाली आहे, मालिकावीर तू राहिलास. संघ जिंकला असता तर आणखीन आनंद मिळाला असता. मैदानावरती मयूर तुला पाहिल्यानंतर भरपूर जास्त ॲग्रेशन तुझ्यामध्ये दिसत होतं, तसं ॲग्रेशन मैदानाच्या बाहेर देखील असतं का? नाही, तेवढं ॲग्रेशन नसतं. की मॅचसाठी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा मी करायचा प्रयत्न करतो, की म्हणजे आपल्याने जेवढा होईल तेवढा प्रयत्न करतो, त्यामुळे ते ॲग्रेशन दिसून येतं.
शेवटच्या चरणापर्यंत सामना गेला होता. सेमीफायनलचा मॅच 1 चेंडू 1 धाव, खऱ्या अर्थानं 1 चेंडू 6 धावा अशा प्रकारचं सिच्युएशन आल्यानंतर संघ जिंकतो देखील, परंतु ते 1 चेंडू आणि 1 धाव. एकंदरीत काय वाटलं होतं, मनीषनं काय केलं, मनीषनं देखील मॅच रंगवली होती आणि मनीषच होता आणि तिथून तुम्ही संघ पराभूत झाला, काय म्हणशील? शेवटी नशिबाची गोष्ट आहे. जिकडे लाईट गेली तिकडेच असं वाटलेलं की काय होईल काय होईल. तर खूप ट्विस्ट होते या मॅचमध्ये, कारण की मनीषने 6 मारला, नंतर 4 मारला, त्यानंतर वाईट पडला, त्याच्या आधी लाईट गेलेली. तर शेवटी नशिबाची गोष्ट आहे. आम्ही हरलो तर दुःख वाटतंय, पण त्याने मॅच काढली एवढी चांगली. क्रिकेट आहे, हार जीत होत असते. तर नक्कीच नशिबाचा तू उल्लेख केला. रुसलेलं नशीब आणि रुसलेली बायको कधीतरी हसते. तुझं नशीब रुसलं होतं आज. आणि खऱ्या अर्थानं मयूर, अगदी एक शेवटचा प्रश्न विचारेल. प्रथमेश दादांची स्पर्धा, भरपूर मेहनत, विदाऊट डोनेशन अशा प्रकारच्या स्पर्धा आपल्या परिसरामध्ये, काय म्हणशील या स्पर्धेविषयी, ज्या पद्धतीने प्रथमेश भोईर साहेबांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली? खूप चांगली टुर्नामेंट असते. दरवर्षी आम्ही इथे येतो खेळायला, की अशी टुर्नामेंट जे खूप कमी बघायला मिळते आणि विदाउट डोनेशन करणं म्हणजे खावाची गोष्ट नाही आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता मयूर मांगेल आणि तो राहिला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. तरी मयूर यायचा, बाईकवरती स्वार व्हायचा. काय जबरदस्त कामगिरी केली मयूर मांगेला. खऱ्या अर्थानं ग्रामीणचा हा संघ होता, खूप चांगली कामगिरी केली आणि तो राहिलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मयूर बाईकवरती स्वार व्हायचा. यानंतर आपण पुरस्कार देखील देतोय. यानंतर आपण पुरस्कार देतोय द्वितीय क्रमांक विजेता संघ. रक्कम आहे 1,11,11 रुपये आणि मानाचा करंडक. आणि संघ राहिलेला आहे दत्त साई महागिरी संघ. द्वितीय क्रमांक विजेता संघ दत्त साई महागिरी संघ आपण देखील यायचा आहे. जबरदस्त कामगिरी केली आणि फायनलच्या मॅचमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. राहुल कश्यप, एम्ब्रोज खान, दिग्गज खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं उपविजेता संघ राहिला आहे. संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतील की आपल्या शुभ हस्ते पुरस्कार द्यायचा आहे. उपविजेता संघ महागिरी संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि संपूर्ण व्यासपीठाच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय, कारण आमच्या मान्यवर व्यासपीठावरती आहेत, त्यामुळे आपण उल्लेख करतोय की आमच्या संपूर्ण व्यासपीठाच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देतोय. अप्रतिम कामगिरी महागिरी ठाणे संघ राहुल कश्यपच्या नेतृत्वाखाली, एम्ब्रोज खानच्या नेतृत्वाखाली हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला, सर्वांची मने जिंकली. परंतु फायनलच्या मॅचमध्ये कुठेतरी कमी पडला आणि या स्पर्धेमध्ये अर्थातच लोकनेते आमदार चषक 2026 मध्ये उपविजेता संघ राहिला महागिरी संघ. जबरदस्त कामगिरी केली, कारण सेमीफायनलच्या मॅचमध्ये काय तो सामना पाहायला मिळाला. NCC नारंगी या संघाच्या विरोधात खेळत असताना अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली होती. आणि या संघाचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य जर पाहिलं तर या संघामध्ये जे आयकॉन होते ना, महागिरी संघामध्ये जे आयकॉन होते ना 21 वर्षाचे होते आणि दोन्ही आयकॉन ठाण्यातीलच होते आणि अप्रतिम कामगिरी केली आणि त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवूया. यानंतर लोकनेते आमदार चषक 2026 वरती नाव कोरलंय रिधित 11 गोरसे बी संघ. जबरदस्त कामगिरी केली या संघाने आणि हा संघ राहिला या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ. गोरसे संघ सर्व स्पर्धा जिंकतो, फक्त ही एकच स्पर्धा बाकी होती, लोकनेते आमदार चषक 2026 आणि तो देखील जिंकलाय गोरसे बी संघाने. सर्वांनी यायचंय. खऱ्या अर्थानं भावेश पवार, पवन केनेत, सुमित डेकले, प्रथमेश ठाकरे आज दिग्गज खेळाडू या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. संघाचा कॅप्टन संदेश केने याला देखील तुम्ही पाहता आणि संपूर्ण व्यासपीठ आमचं आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथमेश भोईर साहेब, तदनंतर दिवेजी भोईर, विलिंदादा पाटील, चेतनदादा पाटील यांना तुम्ही पाहताय, निखिलजी पाटील यांना देखील तुम्ही पाहताय आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. अप्रतिम कामगिरी. परंतु संदेश सोबत चर्चा करूया, संदेश सोबत आपण चर्चा करूया. संदेश, अभिनंदन, भरपूर साऱ्या स्पर्धा जिंकल्यात. अशी कोणती स्पर्धा नाही आहे की गोरसे संघाने जिंकल्या. एक स्पर्धा बाकी होती. या स्पर्धेमध्ये मागील 3 वर्षापासून गोरसे संघ खेळतोय.
विजेते पदाला गवसणी घालता आली नव्हती. या वर्षामध्ये गोरसे संघ दाखल झाला. अप्रतिम खेळ. पहिल्या सामन्यामध्ये संपूर्ण स्क्वॉड अवेलेबल नव्हता. किशोर मुकादमनी जबाबदारी घेतली, तो देखील अवेलेबल नव्हता आणि तिथून झाली सुरुवात आणि या स्पर्धेच्या शेवटापर्यंत फायनल जिंकली. काय म्हणशील एकंदरीत? खूपच चांगलं असं वाटतंय, कारण की फायनल जिंकली आणि आमचा जो टीमवर्क आहे तो खूपच चांगला आहे. कारण की भावेश, पवन, सूरज, कपिल झाला, किशोर मुकादम झाला, मेघराज, ऋषभ पवार यावर्षी चांगलंच खेळतात आणि टीमला लीडसुद्धा चांगला करतो. सूरज आणि भावेश असेल, यामुळे आमची टीम जिंकते. आणि बऱ्याचशा स्पर्धा अशा आहेत का ते आमचं स्वप्न होतं जिंकण्याचा. आज जुचंद्रमध्ये सुद्धा होता आणि तो सुद्धा आज पूर्ण झाला आहे. आणि भरपूर साऱ्या स्पर्धा अजून त्या जिंकण्याचा प्रयत्न असेल आमचा. शेवटचा प्रश्न असेल, ज्या पद्धतीने या परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, प्रथमेश भोईर साहेबांची स्पर्धा, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र पतू पॅकर्स यांची मेहनत, या स्पर्धेमध्ये विदाऊट डोनेशन या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. एकंदरीत अशा प्रकारच्या स्पर्धा भरपूर कमी होतात. या स्पर्धेच्या आयोजकांविषयी, प्रथमेश भोईर साहेबांविषयी आणि संपूर्ण जुचंद्रकरांविषयी काय म्हणशील? खूपच चांगलं असं त्यांचं नियोजन होतं आणि एवढा मोठा आयोजन करणं खाऊ नये, कारण की 2 लाखाची स्पर्धा, नाईट स्पर्धा आहे, खूपच असा खर्च होतो. परंतु प्रथमेश भाऊंनी स्वतःच्या हिमतीवरती एवढा मोठा टुर्नामेंट केला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि खूपच चांगला असा नियोजन होता आणि चांगला असा खेळ सुद्धा झाला आमच्या इथं. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता विजेता संघचा कॅप्टन. अप्रतिम खऱ्या अर्थाने कामगिरी या संघाने केली. शेवटच्या चरणापर्यंत हा संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. मागील 3 हंगाम हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु विजेतेपदाला गवसणी घालता आली नव्हती. परंतु 2026च्या लोकनेते आमदार चषकामध्ये हा संघ अंतिम विजेता संघ राहिला. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांनी मेहनत घेतली आहे. प्रथमेश भोईर साहेबांचं आयोजन जरी असलं, त्यामध्ये बहुजन विकास आघाडी, नायगाव पूर्व यांच्या माध्यमातून भरपूर जास्त मेहनत, तदनंतर दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र, तदनंतर कल्पेशजी मात्रे, प्रेमजी पाटील, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्वांनी मेहनत घेतली आहे. त्यामध्ये महेंद्रजी पाटील, रविकांतजी पाटील यांचा देखील नाम उल्लेख करावा लागेल. अप्रतिम मेहनत राहिली आहे. सागरजी भोईर, निखिलजी पाटील, संपूर्ण दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र संघ, जुचंद्र ग्रामस्थ सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य केलं. त्यासाठी आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही त्यांचे आभार व्यक्तोय. कोणाचं स्वागत त्यांनी सन्मान करण्याचा बाकी राहिला असेल तर नक्कीच आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतोय. आणि ही स्पर्धा संपन्न झाली, आयोजकांच्या वतीने आम्ही जाहीर करतोय, आम्ही देखील थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टेनिस बॉल क्रिकेट. धन्यवाद. आणि उद्याच्या दिवसामध्ये NCAचे हाफ या क्रीडांगणावरती खेळवले जाणार आहेत आणि त्यासाठी बरोबर 8 वाजता सर्व सामने या ठिकाणी खेळवले जातील. त्यामुळे सर्व संघांनी वेळेवरती दाखल व्हायचं. धन्यवाद.